वरिष्ठ थरावर काढतील, कारण त्याच्यामध्ये सचिव महत्त्वाचे आहेत आदेश काढण्यासाठी आणि सरकारचे मंत्री ज्यांचे अधिकारात येते ते सुद्धा. आणि काढलेले आदेश म्हणजे 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात, त्याचे काढलेले आदेश कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून आदेश पण असे असावेत की 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्याचे प्रमाणपत्र दिले त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या. जर एखाद्या अधिकाऱ्यांनं हलगर्जीपणा केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. या स्वरूपाच्या सूचना महाराष्ट्रातल्या कलेक्टर ऑफिसपासून ते तहसीलपर्यंत गाव पातळीपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण गाव पातळीवर याच्यासाठी म्हणतो की हैदराबाद गॅजेटियरचा JR काढला त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यामुळं गाव पातळीवरती हे आदेश कडक सक्त त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि प्रमाणपत्र देण्याच्या सूचना त्यांनी काढल्या पाहिजेत. आणि आजपासून ते काम सुरू होईल अशी आम्हाला नक्की आशा आहे सगळ्याच मागण्यावरती. असं आहे की आज काय आदेश निघतील असं वाटतं, कारण की त्यांनी जे शब्द वापरले होते 3 दिवसानंतर काढू, तर आज काय आदेश निघतील असं वाटतं का? हो, कारण काल एक काढला आहे त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDCमध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचा पण घेतील ते लगेच, विद्युतमध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यात आदेश काढला आहे, जो निर्णय केला आहे ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहायला तरी काही हरकत नाही आहे. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असते सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे आहेत किंवा आजपासून जी आपण सुरुवात करताय 58 लाख कुणबी नोंदी याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचं त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी मनापासून धन्यवाद मानलंय, कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय की बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा कर्ता पुरुष घरातला गेला होता. असंच परवासुद्धा अपघात झाला आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्या नोकऱ्या देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही असं नाही होणार. आता कशाला